राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये 44 नगर परिषदा, 11 नगर पंचायती, 20 जिल्हा परिषद आणि 2 महापालिकांमध्ये नागपूर, चंद्रपूर 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे। याबाबत बुधवारी 19 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। मात्र त्यापूर्वीच जिथे 50%हून अधिक आरक्षण झाले ते कमी करण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने दाखवली आहे। त्याचवेळी जिथे 50%ची आत आरक्षण आहे अशा 233 नगर परिषद नगरपालिकांमध्ये जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 2 डिसेंबर रोजी निवडणुका होऊ देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रयत्नात असल्याचं समजतंय। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50%पेक्षा जास्त असू नये असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश होते। मात्र ही मर्यादा ओलांडली असल्याचा दावा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे। यावर सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पडली आहे। यात न्यायालयाने अधिकारी आणि राज्य सरकारावर ताशेरे ओढले। यानंतर आरक्षणाची मर्यादा 50%पेक्षा जास्त होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश न्यायालयाने आयोगाला दिले। तसेच बांठिया आयोगाचे पूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कसे आरक्षण होते आणि आता जाहीर झालेले आरक्षण कसे याची तौलनिक माहिती देण्याचे आदेश दिले आहेत। ही माहिती आयोग बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहे। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक।